पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी आणि IAS अधिकारी त्याच्या खुर्चीवरून उभे राहत नाही. त्याला त्यांच्या पायात लोटांगण घालून त्यांना पाणी पाजायचं आहे. फोन आला की लगेच उचलायचं, तुमचं काम कोणतं पण असू दे लगेच सोडून द्यायचंय. तुम्हाला घरी कोणी मान सन्मान करत नाही तुमचा. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलं असेल की कशा पद्धतीने आपल्या भारताचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी पुढे चालून येतात आणि कागदपत्रे एका IAS अधिकाऱ्याकडे सोपवतात आणि IAS अधिकारी त्याच्या खुर्चीवरून उभे राहत नाही. तो त्याच्या प्रशासनाच्या नियमांचे पालन करत आहे. ChatGPTच्या रिझल्टनुसार सरकारी ऑफिसमध्ये कोणी आमदार या खासदार या नेता जर आला तर अधिकारी या कर्मचाऱ्यांनी उभे राहून त्यांना वंदन करणे किंवा त्यांचे स्वागत करणे असा घटनात्मक या कायदेशीर कोणताच नियम नाही. परंतु मित्रांनो, असे व्हिडिओ तुम्हाला आता पाहायला मिळणार नाहीत, कारण इंडियन मास्टर माइंड्स वृत्तानुसार उत्तर प्रदेशचे मुख्य सचिव SP गोयल यांनी काही UP मध्ये निर्देश लागू केलेले आहेत आणि मित्रांनो ते खूप मजेशीर आहेत. अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना त्यातील पहिला निर्देश आहे तो म्हणजे, जसं तुम्हाला कळलं की तुमच्या ऑफिसमध्ये कोणी आमदार खासदार या मंत्री आलेला आहे तर तुम्हाला पटकन तुमच्या खुर्चीवरून उभं राहायचं आहे आणि त्यांचा सन्मान करायचा आहे. त्यांना तुमचे हात जोडून त्यांना वंदन करायचं आहे आणि त्यांना बसण्यासाठी खुर्ची द्यायची आहे. तुमचं काही जे काम असेल ते बाजूला करायचं आहे आणि दुसरं म्हणजे त्यांना पाणी प्यायला तुम्ही रिक्वेस्ट करायची आहे. जर ते पाणी पिले नाहीत तर तुम्हाला त्यांच्या पायात लोटांगण घालून त्यांना पाणी पाजायचं आहे. मित्रांनो, तिसरी गोष्ट आहे, आमदार खासदार या नेते जे तुम्हाला सांगत आहेत ते तुम्ही शांत चित्तेने ऐकून घ्यायचं आहे. जरी ते काही बोलले तरी पण तुम्ही त्यांचे म्हणणे शांतपणे ऐकून घ्यायचं आहे. चौथी गोष्ट आहे, खासदार आमदार या मंत्री यांचे फोन अधिकारी या कर्मचाऱ्यांना बंधनकारक केलेले आहेत की उचलायचा आमचा फोन आला की लगेच उचलायचा, तुमचं काम कोणतं पण असू दे लगेच सोडून द्यायचंय आणि तुमचा फोन उचलायचा आहे. आणि जर तुम्ही एखाद्या मीटिंग मध्ये या कोणत्या कामामध्ये बिझी असाल आणि फोन उचलू शकला नसाल तर मीटिंग झाल्यावर लगेच आपला फोन चेक करायचा आहे की खासदार आमदारांनी फोन तर नाही केला, आणि जर आलेला असेल त्यांचा कॉल लगेच त्यांना कॉल बॅक करायचा आहे आणि कॉल बॅक करून पहिला सन्मान द्यायचा आहे. लगेच कामाची सुरुवात करायची नाही, पहिला त्यांना सन्मान द्यायचा आहे आणि नंतर त्यांना सांगायचंय की आम्ही तुमचा कॉल का उचलू शकलो नाही. आजकाल तुम्ही व्हॉट्सअपद्वारे त्यांना एक मेसेज टाकू शकता, ईमेल करू शकता त्यांच्या ऑफिसला. कसला विचित्र प्रकार आहे. अरे त्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी का लॅट्रिन मध्ये पण फोन घेऊन जायचा की आता मला खासदार या आमदार फोन करेल आणि मी लगेच रिसीव्ह करायचा. अरे काय चाललंय हे? इतकी कनेक्टिव्हिटी वाढलेली आहे तरी पण तुम्ही असले निर्देश देताय. कशाचे व्हिडिओ तुम्ही बनवायला भाग पडताय. अरे कसले नियम लागू करताय तुम्ही? काय नियम करताय? ते SP गोयल तुमचे मुख्य सचिव त्यांनी काय निर्देश दिलेले आहेत तुम्हाला माहिती आहेत का? तुम्हाला मान पाहिजे. आमदार खासदार मंत्री यांना मानाची गरज आहे. तुम्हाला घरी कोणी मान सन्मान करत नाही तुमचा. कुणाकडून मान सन्मानाची अपेक्षा करताय तर अधिकारी कर्मचारी यांच्याकडून. किती जणांना तुम्ही मेडल आणि सन्मानपत्र दिलं तुमच्या हाताने? किती जणांच्या छातीवर तुम्ही मेडल लावलं योगी सरकार? प्रत्येक 26 जानेवारी 15 ऑगस्ट या दिवशी तुम्ही सन्मान करता अधिकाऱ्यांचा आणि प्रसार माध्यमांना हे दाखवता, जनतेसमोर हे दाखवता, हे नाटकं करता आणि सरकारी ऑफिसमध्ये त्यांच्याकडूनच तुम्ही पाण्याची मागणी करता, आम्हाला पाणी विचारा म्हणून. काय चाललंय? त्यांना सांगता की आम्ही आलो की तुम्ही उभे राहत जा. तुमचे जे विधायक अनिल सिंग आहे त्यांनी कसल्या भाषेमध्ये अधिकारी कर्मचाऱ्यांना सुनावलं होतं? विधायक कहते हैं कि जब पूर्वा विधायक अनिल